समास पहिला गुणरूप. आशंका. या समासात श्रोत्याने अनेक शंका विचारले जातात म्हणून त्याला हे नाव दिले असावे. श्रोता विचारत आहे की निराकार म्हणजे काय, निराधार म्हणजे काय व निर्विकल्प म्हणजे काय हे मला समजावून सांगावे. वक्ता म्हणत आहे की परब्रह्माला निराकार म्हणजे आकार नाही, निराधार म्हणजे आधार नाही आणि निर्विकल्प म्हणजे त्याच्या ठिकाणी कल्पना नाही. निरामय म्हणजे काय, निराभास म्हणजे काय, निरावय म्हणजे काय हे मला सांगावे. निरामय म्हणजे जे जलमय नाही. अमय म्हणजे विकार. जलमय होणे हा प्रलय काळचा ब्रह्मांड विकार होय. हा विकार नसलेले ते निरामय म्हणजे परब्रह्म. निराभास म्हणजे जेथे भास नाही आणि निरावय म्हणजे ज्याला अवयव नाही ते परब्रह्म. निप्रपंच म्हणजे काय, निकळंक म्हणजे काय आणि निरपाधी म्हणजे काय ते मला सांगावे. निप्रपंच म्हणजे प्रपंच नाही, निकळंक म्हणजे कलंक नाही आणि निरुपाधी म्हणजे ज्याला उपाधी नाही ते परब्रह्म होय. निरपम्य म्हणजे काय, निरालंब म्हणजे काय व निरापेक्ष म्हणजे काय ते मला सांगावे. निरपम्य म्हणजे ज्याला उपमा नाही, निरालंब म्हणजे ज्याला आधार नाही आणि निरपेक्ष म्हणजे ज्याला अपेक्षा नाही ते परब्रह्म असे जाणावे. निरंजन म्हणजे काय, निरंतर म्हणजे काय आणि निर्गुण म्हणजे काय ते मला सांगावे. निरंजन म्हणजे जेथे जन नाहीत, सर्व लोकांची सृष्टीच जेथे झालेलीच नाही ते. निरंतर म्हणजे कमी अधिकपणाचा परिणाम नसलेले आणि निर्गुण म्हणजे जे गुणरहित आहे ते परब्रह्म जाणावे. निसंग म्हणजे काय, निर्मळ म्हणजे काय आणि निश्चय म्हणजे काय ते मला सांगावे. निसंग म्हणजे ज्याला संग नाही, निर्मळ म्हणजे ज्याच्या ठिकाणी मायारूपी मळ नाही आणि निश्चय म्हणजे ज्याच्या ठिकाणी चलनवलन नाही ते परब्रह्म असे जाणावे. निश्शब्द म्हणजे काय, निर्दोष म्हणजे काय आणि निवृत्ती म्हणजे काय ते मला सांगावे. निशब्द म्हणजे जेथे शब्दच नाही, निर्दोष म्हणजे जेथे दोषच नाही आणि निवृत्ती म्हणजे जेथे वृत्तीच नाही असे परब्रह्म होय. निष्कर्म म्हणजे काय, निर्लेप म्हणजे काय आणि निष्कर्म म्हणजे काय ते मला सांगावे. निष्कर्म म्हणजे जेथे कामच नाही, निर्लेप म्हणजे जेथे लेपच नाही आणि निष्कर्म म्हणजे ज्याच्या ठिकाणी कर्म संभवतच नाही ते परब्रह्म असे जाणावे. अनाम्य म्हणजे काय, अजन्म म्हणजे काय आणि अप्रत्यक्ष म्हणजे काय हे मला सांगावे. अनाम्य म्हणजे ज्याला नामच नाही, अजन्म म्हणजे ज्याला जन्मच नाही आणि अप्रत्यक्ष म्हणजे जे प्रत्यक्ष नाही ते परब्रह्म. अगणित म्हणजे काय, अकर्तव्य म्हणजे काय आणि अक्षय म्हणजे काय हे मला सांगावे. अगणित म्हणजे ज्याला मर्यादा नाही ते, अकर्तव्य म्हणजे ज्याला कर्तव्यता नाही ते आणि अक्षय म्हणजे ज्याला क्षयच नाही ते परब्रह्म असे जाणावे. अरूप म्हणजे काय, अलक्ष्य म्हणजे काय आणि अनंत म्हणजे काय हे मला सांगावे. अरूप म्हणजे ज्याला रूपच नाही, अलक्ष्य म्हणजे जे वेगळे पाहता येत नाही आणि अनंत म्हणजे ज्याला अंत नाही ते परब्रह्म. अपार म्हणजे काय, अढळ म्हणजे काय व अतर्क्य म्हणजे काय हे आपण मला सांगावे. अपार म्हणजे ज्याला पारच नाही, अढळ म्हणजे जे जसे आहे तसेच दिसते आणि अतर्क्य म्हणजे ज्याच्याविषयी तर्कच करता येत नाही असे ते परब्रह्म. अद्वैत म्हणजे काय, अदृश्य म्हणजे काय आणि अच्युत म्हणजे काय ते मला सांगावे. अद्वैत म्हणजे जेथे द्वैतच नाही, अदृश्य म्हणजे जे पाहता येत नाही आणि अच्युत म्हणजे जे कधी आपल्या स्थानावरून खाली घसरत नाही ते परब्रह्म असे जाणावे. अच्छेद्य म्हणजे काय, अग्राह्य म्हणजे काय आणि अक्लेय म्हणजे काय ते मला सांगावे. अच्छेद्य म्हणजे जे छेदले जात नाही, अग्राह्य म्हणजे जे जळत नाही आणि अक्लेय म्हणजे जे पाण्याने कालवता येत नाही ते परब्रह्म होय. याप्रमाणे ज्याचे वर्णन केले जाते ते परब्रह्म सर्वांच्या पलीकडे असून त्याचा शोध घेऊ लागल्यास आपण तेच परब्रह्म आहोत असा अनुभव सद्गुरू केला असता त्यांच्या कृपेने येतो. इति श्री व्यासबोधे गुरुशिष्य संवादे आशंका नाम समास पहिला समाप्त. दशक 9 समास दुसरा ब्रह्मनिरूपण. जे या जगात आकाराला येते ते सर्व कल्पांते नाश पावते पण स्वरूपाचा कधीही नाश होत नाही. ते सर्व काळ जसेच्या तसेच असते. ते सर्वांचे सार असून तेच सत्य आहे. ते
ते मिथ्या नसून नित्य निरंतर सर्वांच्या अंतर्बाह्य व्यापलेले आहे. तेच भगवंताचे खरे रूप असून त्यालाच स्वरूप असे म्हणतात. याशिवायही त्याची अनेक नामे आहेत. त्याचे स्वरूप कळावे म्हणूनच त्याला नामे दिली जातात व दृष्टांत दिले जातात. पण खरे तर ते स्वरूप नामातीत असून ते सदैव जसेच्या तसेच असते. वास्तविक दृश्य सृष्टीच्या आत बाहेर सर्वत्र ते कोंडाटलेले आहे, पण तरी ते जगातील सामान्य लोकांपासून गुप्त राहिलेले आहे. म्हणून ते अत्यंत जवळ असूनही नाहीच असे लोकांना वाटते. असेही देवाचे वर्णन करून लोकांच्या मनात त्याला प्रत्यक्ष डोळ्याने पाहावे असा भाव उत्पन्न होतो. पण त्याला पाहण्याचा प्रयत्न केला तर तो देव तर दिसतच नाही, पण अवघी दृश्य सृष्टीच दिसते. नेत्रांचा विशेष दृश्य आहे. प्रत्यक्ष दिसला असता संतोष होतो, पण खरे ते पाहणे नव्हेच. जे जे दृष्टीला दिसते ते नाश पावते या अर्थाची श्रुती आहे. यद द्रष्टम तम नष्टम. म्हणूनच जे जे दृष्टीला दिसते ते स्वरूप नव्हे, कारण स्वरूप तर शाश्वत आहे. दृश्य हे भासमय असते म्हणून ते भासते, आणि वेदांत शास्त्रात भास हा नाशिवंत असतो असे म्हटले. म्हणून स्वरूपाच्या ठिकाणी भास मुळीच नाही. आपण जेव्हा डोळ्याने पाहतो तेव्हा दृश्यच डोळ्याला दिसते, पण आत्मवस्तू ही दृश्यावेगळी आहे. ज्यावेळी आत्मवस्तूचा साक्षात अनुभव येतो तेव्हा ते दृश्याच्या सबाह्य अभ्यंतरी व्यापून राहिली आहे असा अनुभव येतो. जे आभासरहित गुणरहित आहे त्याची खूण तरी कशी काय सांगणार, पण ते स्वरूप आपल्या अगदी जवळच असते. जसे आकाशातच सर्व भास भासतात आणि सर्वांमध्ये आकाशच व्यापून असते, त्याप्रमाणे जगदीशही सर्व जगात सबाह्य अभ्यंतरी व्यापून राहिलेला असतो. स्वरूप पाण्यामध्ये असते तरी ते भिजत नाही, पृथ्वीमध्ये असते तरी ते झिजत नाही, अग्नीमध्ये असले तरी शिजत नाही. असे देवाचे स्वरूप विलक्षण आहे. ते चिखलात असले तरी बुडत नाही, आणि वायूमध्ये असले तरी उडत नाही, आणि सुवर्णात असून सुवर्णासारखे ते घडवता येत नाही. असे ते सर्वत्र संचलेले असूनही ते कधीही कळून येत नाही. अशा त्या अभेद स्वरूपाच्या ठिकाणी अहंकारामुळे भेद वाढतो. ती अहंता कशी असते हे ओळखता यावे म्हणून तिच्या स्वरूपाची खूण वर्णन करून सांगतो. तरी आता अहंतेचे निरूपण सावध होऊ नये का? अहंता स्वरूपाकडे वळते म्हणजे अहम ब्रह्मास्मी असे चिंतन घडू लागते. तसे अनुसंधान होता होता स्वस्वरूपानुभव येतो. मग ती अहंता आपला अनुभव शब्दात बोलून दाखवते. ती म्हणते की मी स्वरूप आहे. असे म्हणणे हेच अहंतेचे रूप आहे. मीच स्वरूप असे म्हणताना साहजिकच जाणीव मी रूपाने आणि स्वरूप रूपाने द्विधा झालेली असते. म्हणून निराकार ब्रह्मापासून वेगळे पडते. मी स्वतः ब्रह्म आहे असे म्हणताना अहंतेचा भ्रम अजून कायम आहे हे सूक्ष्म ब्रह्मासंबंधी सूक्ष्म विचार केल्यावर कळून येते. अहम ब्रह्मास्मी हा भाव कल्पनेने जाणता येतो, पण वस्तू तर कल्पना तीच आहे. अनंताचा अंत जाणताच येत नाही, कारण अनंताचा शोध घेणारा अनंताशी एकरूप होतो, त्याचे अस्तित्वच राहत नाही. अन्वय म्हणजे उभारणे व व्यतिरेक म्हणजे संहारणे हा केवळ शाब्दिक भेदच असतो, जिथे शब्द पोहोचूच शकत नाही. त्या निशब्दाच्या म्हणजे परब्रह्माच्या स्वरूपाचा अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. आधी शब्दार्थ लक्ष द्यावे, मग त्यात जो गूढ भावार्थ असेल तो लक्षात घ्यावा. लक्षार्थाचे चिंतन करू लागले की वाच्यांश म्हणजे शब्दार्थ मागे पडतो. सर्व ब्रह्म आणि विमळ ब्रह्म यात केवळ शब्दार्थाचाच भेद आहे. लक्षांशाचे वर्म जाणण्याचा प्रयत्न केला की दोन्हीने निर्देश केलेले परब्रह्म एकच आहे हे कळून येते, आणि ते परब्रह्म तर शब्दाच्या पलीकडील आहे, तेथे वाच्यांश पोहोचू शकत नाही. सर्व ब्रह्म व विमळ ब्रह्म हे दोन्ही पक्ष वाच्यांशात आटून जातात, ते प्रत्यक्ष दिसते. दोन्हींच्या लक्षांशाकडे लक्ष केंद्रित केले की हे दोन्ही पक्ष गळून पडतात, म्हणजे दोन्हींचा भावार्थ परब्रह्म एकले एकच असा होतो. लक्षांशाचे अनुसंधान करून अनुभव घ्यावा. स्वरूपाच्या अनुभवामध्ये शब्द बोलण्याचे कामच राहत नाही. ही खूण अनुभवण्याची आहे, तेथे वाचेचे कामच उरत नाही. ज्या परब्रह्माच्या ठिकाणी परापश्यंती मध्यमा आणि वैखरी या चारी वाचा ओसरतात, पोहोचू शकत नाहीत, तेथे शब्द पांडित्य काय कामाचे.
शब्द उच्चारला गेला की लगेच तो नाहीसा होतो. मग त्याची शाश्वतता कुठे? ही सर्वांच्या अनुभवाची गोष्ट असल्याने तिला प्रमाण देण्याची आवश्यकताच नाही. शब्द प्रत्यक्ष नाशिवंत असल्याने स्वरूपाच्या ठिकाणी सर्व वाद मतभेद नष्ट होतात. तेथे सर्व ब्रह्म की विमल ब्रह्म असा प्रश्न उरत नाही, कारण अनुभव हा नेहमी भावातीत असतो. आता अनुभवाचे लक्षण ऐक. अनुभव म्हणजे अनन्य, म्हणजेच जेथे अन्य नाही ते एक स्वस्वरूप तेच आपण होणे. अनन्य म्हणजे दुसरा कोणी नसणे, म्हणजेच आत्मनिवेदन असे जाणावे. मीपणाच्या त्यागानंतर मी आत्मा या अनुभवातील मीची जाणीव नष्ट झाल्यावर तद्रूपतेने केवळ आत्माच उरतो. आत्म्याच्या ठिकाणी मी आत्मा ही जाणीव हे नसते, हे निस्संदाचे लक्षण. वास्तविक या अवस्थेचे वर्णन शब्दात होऊ शकत नाही, पण कळावे यासाठी सांगणे भाग पडते. एरवी जो लक्षांश असतो तो वाच्यांशाने म्हणजे केवळ शब्दार्थाने सांगणे शक्य नसते, पण त्या लक्षांशाचे सूक्ष्म बुद्धीने विवरण केले की तो आपोआप कळू लागतो. तत्वांचे विवरण करून निर्मळ ब्रह्माचा शोध घेण्याचा अभ्यास करावा, म्हणजे आपल्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान होते व अनुसंधानाने स्वस्वरूपाचा साक्षात अनुभव येतो. न बोलताच या सांगण्याचे मनन करावे व तेथेच तन्मय होऊन राहावे. असे तन्मय झालेले महापुरुषच नुसत्या कृपादृष्टीने साधकात स्वानुभव संचलित करू शकतात. त्यांचे मौन हेच खरे प्रवचन ठरते. स्वरूपापर्यंत शब्द पोहोचू शकत नाही, त्यामुळे प्रत्यक्ष आत्मप्रचिती आली की श्रुती त्याचे नेती म्हणून वर्णन का करतात हे कळते. असा अनुभव आल्यावरही अनुमान करीत राहणे म्हणजे प्रत्यक्ष दुरभिमानच आहे, आणि अभिमान जेथे असतो तेथे अज्ञान असतेच. त्यामुळे असा दुरभिमानी जो त्याला काहीच कळत नसते. आपण ज्याला मी म्हणतो तो तर खोटाच असतो. त्यामुळे त्या मीचे बोलणे, चालणे, मी माझे म्हणणे वगैरे सर्वच काल्पनिक लटके असते. मीपणाला जेथे स्थान नाही तेथे माझे सर्व बोलणेही व्यर्थच होय. हे सर्व प्रकृतीच्या स्वभावानुसारच घडते, आणि प्रकृती ही खोटी भासमय आहे. स्वरूपाच्या ठिकाणी प्रकृती म्हणजे वायुरूप स्फुरण व पुरुष म्हणजे शुद्ध जाणे या दोघींचा निराश होतो. तेथे मी हा विशेष भावना राहीलच कशी? जेथे सर्व दृश्य निशेष झाले तेथे मी पण हे विशेष तरी कसे राहील? एखाद्या माणसाने म्हणावे की मी मौनी आहे, म्हणजे त्याच्या या बोलण्यानेच त्याचे मौन भंग पावते. तसेच जे निशेष आहे त्याला विशेष ठरवल्याने घडते. म्हणून आता स्वरूपानुभव घ्यावा, पण मौन भंगू देऊ नये. सर्व करीत असू नये, काही करू नये, म्हणजे देहाने व्यवहार करीत असू नये. अंतर्यामी पूर्णपणे मीपणा विरहित विवेकाच्या बळावर असावे. इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्मनिरूपण नाम समास दुसरा समाप्त. दशक 9 समास 3 निसंदेह निरूपण. मागील निरूपण ऐकून श्रोत्याने प्रश्न केला की असे कसे ब्रह्मज्ञान? ब्रह्म असून काहीच नाही हे कसे शक्य आहे? सर्व करून आकर्ता राहणे, सर्व भोगून अभोगता असणे आणि सर्वात राहून अलिप्तता हे कसे शक्य होईल? तथापि तुम्ही म्हणता की योगी हा सर्व भोगून अभोगता असतो, मग स्वर्ग आणि नरक यांनाही हाच न्याय लागू पडतो की काय? जरी जन्म मृत्यू भोगावे लागले तरी ते भोगूनही तो अभोगताच असतो का? मग याच न्यायाने तो यातनाही भोगत नाही असे म्हणायचं का? याचा अर्थ असा होतो की त्याला कोणी मारून कुठून काढला तरी तो मार खातच नाही, दुःखाने रडूनही रडत नाही, कणत कुंथत असूनही तो योगेश्वर कुंथत कणत नाही, जन्म घेऊनही जन्मत नाही, पतीत नसून पतीत होतो, यातना नसूनही नाना यातना भोगतो. वक्त्याचे बोलणे श्रोत्याने विचाराच्या आडरानात शिरून अनेक आक्षेप घेतले. तेव्हा आता याचे समाधान केलेच पाहिजे. वक्ता म्हणू लागला की तुम्ही सावध व्हावे. तुमच्या अनुभवानुसार तुम्हाला जे वाटते ते तुम्ही बोलता हे योग्यच आहे. ज्याला जसा अनुभव येतो तो माणूस त्याप्रमाणे बोलतो. ज्याच्याजवळ संपत्ती नसते त्याचा भरोसाही निरर्थक ठरतो. ज्याच्याजवळ ज्ञानाची संपत्ती नसते आणि जो अज्ञानरूपी दारिद्र्याने सर्व काळ आपदाच भोगत असतो त्याला शब्दज्ञान असले तरी त्यामुळे जन्म मरणाच्या संकटातून त्याची सुटका होत नाही. योगाची ओळख योगालाच पडते. जो श्रेष्ठ ज्ञानी असेल
तो दुसऱ्या ज्ञानी माणसाला ओळखू शकतो. जो अत्यंत चतुर असेल तो चतुर माणसाची पारख करू शकतो. जो अनुभवी असतो तोच अनुभवी पुरुषाला जाणतो. जो अलिप्त असतो त्यालाच अलिप्त पुरुषाला पाहून संतोष वाटतो आणि जो विदेही असतो त्यास कुणीही विदेही भेटला तर आनंदाने त्याचे देहभान हरपते. कुणी एखादा सिद्ध असून बद्धासारखा वागतो तर कुणी एखादा बद्ध सिद्धपणाचे सोम आणत असतो. त्यांना जो एकसारखे मानतो तो मूर्ख असतो हे सांगण्याची आवश्यकता नाही. ज्याला एखाद्या भूताने झडपलेले असते तोही देहधारी असतो आणि ती भूतवाला नाहीशे करणारा मांत्रिकही देहधारीच असतो. म्हणून दोघांना एकसारखे कसे म्हणता येईल. त्याप्रमाणे अज्ञानी प्रतीत अशा माणसाला आणि ज्ञानी जीवनमुक्ताला समान मानेल त्या पुरुषाला शहाळा कसे म्हणावे. आता हे दृष्टांत देणे पुरे झाले. आता प्रचितीचा स्वानुभवाचा काही विचार सांगतो. तरी श्रोत्याने क्षणभर अत्यंत एकाग्र चित्ताने ऐकावे. जो जो कुणी ज्ञानाने गुप्त झाला म्हणजे देहाने असून नसल्यासारखा झालेला असतो, जो विवेकाने आत्मस्वरूपी विरून गेलेला असतो आणि अनन्यपणामुळे वेगळा असा ठरतच नाही, त्याला कसे शोधन करावे. कारण त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करताच शोधणारच तद्रूप होतो. त्यामुळे काही बोलण्याचा प्रश्नच उरत नाही. त्याच्या देहात त्याचा शोध घ्यावा तर तो तेथे नसतोच. तत्वात म्हणजे पंचमहाभूतात शोध घ्यावा म्हटले तर तेथे तो भासत नाही. ब्रह्मरूप झालेला असल्याने त्याला काही केला निवडून वेगळाही करता येत नाही. दिसायला इतर सामान्य देहधारी माणसांसारखाच तो दिसतो, पण त्याच्या अंतरात मी देह हा भावच नसतो. पण वर पाहिले असता हे कसे कळून येईल. त्याची खरी स्थिती कळावी म्हणून त्याच्या अंतरंगाचा शोध घ्यावा म्हणावे तर तो स्वरूपाकार झालेला असतो. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला की शोध घेणाराच निर्विकार होतो. तो केवळ परमात्मा रूपात झालेला असतो. त्याच्या ठिकाणी मायारूपी मळ नसतो. तो अखंड एकरूपच असतो. त्यामुळे इच्छारूपी द्वैताचा विचार त्याला झालेला नसतो. असा जो योगीराज असतो तो अगदी सहजपणे आत्मरूपच असतो. पूर्ण ब्रह्माने वेदाचे बीज येत असलेला तो ब्रह्मस्वरूप योगी त्याच्या देहावरून ओळखता येत नाही. देहाकडे पाहिला असता तो सामान्य देहधारी माणसाप्रमाणे दिसतो, पण त्याची अंतरस्थिती अगदी वेगळी असते. त्या स्थितीचा शोध घेऊ लागले तर त्याला जन्ममरण नाही हे कळून येते. त्याला जन्म मृत्यू असतात. तो देह तो स्वाभाविकच नसतो. ते जे जेथे नसतेच ते तेथे कोठून आणि कसे आणावे. ज्ञानी पुरुष हा निर्गुण परब्रह्म स्वरूप असतो. त्याचा जन्म झाला असे म्हटले किंवा तो मेला असे म्हटले तरी त्याच्या निर्गुणत्वात काहीच फरक पडत नाही. तो जन्मला आणि मेला या अज्ञानी माणसाच्या कल्पना असतात. भर दुपारी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर ती थुंकी आपल्याच अंगावर पडते. म्हणून दुसऱ्या संबंधी आपण ज्या कल्पना मनात करतो त्याप्रमाणे आपल्याला भोगावे लागते. म्हणजे ज्ञानी पुरुषाला जन्म मरण आहे हे चिंतिले असता आपण ते त्याच्यावर आरोपित केल्यासारखे होते. त्यामुळे त्याचे तर काहीच बिघडत नाही, पण दोष आपल्याला लागतो. एखादा सामर्थ्य संपन्न राजा आहे तर त्याची थोरवी जाणून पाहून मनाला समाधान होते. पण कुत्री त्याच्यावर भुंकतात. ती बोलून चालून कुत्रीच असतात. त्यांना त्याची थोरवी कशी कळणार. ज्ञानी तो सत्य स्वरूप असतो, पण अज्ञानी माणसाला तो मनुष्य रूप दिसतो. ज्याचा भाव जसा असेल तसा देव त्याला फलद्रूप होतो. त्याप्रमाणेच अज्ञानी माणसाचे असते. देव वास्तविक निर्गुण निराकार आहे. लोक पाषाणात त्याची भावना करतात. पाषाण फुटतो, पण निर्गुण निराकार देव कसा फुटेल. देव एकला एकच सर्वत्र ओतप्रोत संतलेला आहे. पण सामान्य लोकांनी त्याला अनेक नामारूपांतर केलाय म्हणून तो बहुविध झाला, पण असे तर घडत नाही. त्याप्रमाणे आत्मज्ञानी साधू हा बोधामुळे पूर्ण समाधानी असतो. सारासार विवेकाने आत्मनिवेदन करून तो आत्म्याशी एकरूप झालेला असतो. लाकूड जळते तेव्हा त्यातील अग्नी काष्ठाचा जसा आकार असेल तसेच त्या आकाराचा दिसतो, पण ते परत काष्ठ होईल असा विचार तर बोलू सुद्धा नाही. कापूर जळताना त्याचा आकार भासत असतो, त्याप्रमाणे ज्ञानाचा देह भासत असतो. जळत असलेला कापराचा खडा परत कर्ज इथून उत्पन्न होत नसतो. तसा ज्ञानाग्नीने दग्ध झालेला ज्ञानाचा देह एकदा नष्ट झाला की पण तो परत जन्मास येत नाही.
भाजलेले बीज असले की ते पेरले तरी उगवून येत नाही. वस्त्र एकदा जळले की त्याची घडी उकलत नाही. एखादा पाण्याचा प्रवाह गंगेला मिळाला की तो निवडून वेगळा करता येत नाही. गंगेला मिळण्यापूर्वी तो प्रवाह वेगळा दिसत असतो आणि गंगा तो एकदेशी आहे. पण साधू तर काहीच भासत नाही आणि तो ज्याच्याशी एकरूप होतो तो आत्मा तर आहे. मग तो आत्मरूप साधू वेगळा राहत नाही. परिसाने एकदा लोखंडाचे सुवर्ण झाले की ते सुवर्ण परत लोखंड होत नाही. त्याप्रमाणे साधूला परत जन्म घ्यावा लागत नाही. जे लोक अज्ञानी जळमूळ असतात त्यांनाही उमजत नाही म्हणून साधूस जन्म असतो असे ते समजतात. आंधळ्या माणसाला काही दिसत नाही पण म्हणून इतर लोकांना आंधळे कसे म्हणता येईल. सन्निपात ज्वर झालेला रोगी त्या ज्वरामुळे वाटेल ते बरवू लागतो. त्याप्रमाणे अज्ञानी लोक ज्ञानी साधूबद्दलही हवे ते बरवत असतात. जो स्वप्नात भ्यालेला असतो तो स्वप्नात भयाने बरवू लागतो. पण जो जागा झालेला असतो त्याला स्वप्न भय कसे वाटणार. दोन माणसे रस्त्याने जात असताना त्यांना सर्पाकार मुळी दिसली. एकाने ही मुळी ओळखली नाही त्यामुळे त्याला तो सर्प वाटून तो भ्याला. दुसऱ्याने ती मुळी आहे सर्प नव्हे हे ओळखले त्यामुळे तो मुळीच भ्याला नाही. मग दोघांची अवस्था सारखी कशी देखता येईल. ती मुळी हातात धरली तरी ते बसत नाही हे भ्यालेल्या माणसाला पटत नाही म्हणजे त्याची कल्पनाच त्याला बाधक ठरते. ज्याला साप विंचूड असतो तो त्यामुळे व्याकुळ होतो पण त्यामुळे इतर लोक कसे कासावीस होतील. आता श्रोत्यांच्या शंकेचे समाधान झाले असेल. जो ज्ञानी असेल तोच ज्ञानी माणसास ओळखू शकतो. अज्ञानी माणूस ज्ञानी माणसास ओळखू शकत नाही आणि त्याचे जन्म मरणही चुकत नाही. एका आत्म्याला जाणण्यासाठी लोक आटापिटा करीत राहतात आणि अज्ञानाने कष्टी होतात. जन्म मृत्यूचे दुःख भोगत राहतात. हाच विषय पुढे अधिक स्पष्ट करून सांगितला जाईल तरी सावधान सावधान असं वक्ता म्हणाला. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे निसंदेह निरूपण नाम समास तिसरा समाप्त. दशक 9वा समास 4 जाणपण निरूपण. येथे श्रोत्याने प्रथम काही प्रश्न केले. तो म्हणतो की पृथ्वीमध्ये अनेक लोक आहेत. त्यात कोणी संपन्न असतो तर कोणी दुर्बळ असतो, कोणी निर्मळ असतो तर कोणी अंबळ असतो. याचे कारण काय आहे. कित्येक राजपद भोगतात तर कित्येक दरिद्र असतात. कित्येकांची स्थिती उत्तम असते तर कित्येकांची अधमाहून अधम असते. या विषमतेचे कारण काय. असे व्हावयास काय निमित्त घडते ते मला सांगितले पाहिजे. श्रोत्याने ते उत्तर ऐकले पाहिजे. हे सर्व गुणावर अवलंबून आहे. जे सद्गुणी असतात ते भाग्यश्रेष्ठता उपभोग घेतात आणि अवगुणी असतात त्यांना दारिद्र्य प्राप्त होते. यात संशयास जराही जागा नाही. जोही माणूस ज्या ज्या व्यवसायात तो व्यवसाय करणाऱ्या घरात व कुळात जन्माला येतो तो व्यवसाय करणे त्याला चांगले जमते. अशा रीतीने तो व्यवसाय करू लागला की लोक त्याला चांगला कार्य करतायत असे म्हणून वखाणतात. जाणता हुशार असो तो काम करतो. जो नेणता असतो तो काहीच करीत नाही. त्यामुळे जाणता माणूस व्यवस्थित पोट भरू शकतो तर नेणत्याला भीक मागण्याची पाळी येते. ही गोष्ट तर जगात प्रत्यक्ष दिसून येते की जो विद्याहीन असतो तो करंटा राहतो आणि ज्याच्याजवळ विद्या असते तो भाग्यवान ठरतो. आपली विद्या शिकला नाहीस तर भीक मागण्याची वेळ येईल. अशा प्रकारे जेथे तेथे वडील माणसे मुलांना उपदेश करीत असतात. एखाद्या घरी मोठा भाऊ भाग्यहीन करंटा असतो तर धाकटा पुष्कळ विद्या शिकून समर्थ कर्तव्यवान आणि भाग्यवान ठरतो. ज्याच्याजवळ विद्या नसेल, बुद्धी नसेल, विवेक नसेल, आग्रह नसेल, कौशल्य नसेल, व्याप नसेल तर तो प्राणी करंटा भाग्यहीन ठरतो. या सर्व गोष्टी म्हणजेच विद्या बुद्धी जेथे असतील तेथे वैभवाला तोटा नसतो. त्याने वैभव नको म्हटले तरी ते आपोआप पाठीस लागून येते. एखाद्या घरी वडील भाऊ कर्तव्यवान असतो, समर्थ असतो तर धाकटा भिकारी असतो. याचे कारण हेच असते की धाकटा मोठ्या भावाप्रमाणे व्याप करीत नाही. जशी विद्या असेल तिला अनुसरून त्या माणसाची महत्वाकांक्षा असते. जितका त्याचा व्याप असेल तितक्या प्रमाणात त्या माणसाला वैभव प्राप्त होते. प्रत्येकाच्या सामर्थ्यानुसार जो तो कर्तबगारी दाखवतो. ज्याच्याजवळ विद्या नाही, वैभव नाही तो निर्मळ कसा असेल. तो करंटेपणाने वाईट दिसतो, गलिच्छ आणि विकारी असतो. पशु पक्षी यांच्या ठिकाणी सुद्धा जर काही गुण असतील तर समर्थ लोक त्यांच्यावर कृपा करतात. काही चांगले गुण नसतील तर त्या प्राणी मात्रांचे जिणे व्यर्थ होय.
काही माणसे अशी असतात की त्यांच्या अंगी गुण, मोठेपणा, सामर्थ्य, महत्व, कुशलता अथवा तर्क यापैकी काहीच नसते. म्हणून उत्तम गुण हेच भाग्याचे लक्षण होय. या उलट ते नसते तर भाग्याच्या लक्षणाऐवजी त्याचे सहजच अवलक्षण दिसून येते. जो जाणता माणूस असतो त्याला लोकात मान्यता मिळते. काही ना काही विद्या येत असेल तर सहजच महत्व प्राप्त होते. प्रपंच सर्व परमार्थ त्या जाणता मनुष्यच समर्थ ठरतो. नेणता असेल तो कुशकामाचा असून व्यर्थच जगतो. अज्ञानामुळे विंचू, साप डसतो किंवा अज्ञानामुळे जीवघात होतो किंवा एखादे कार्यही अज्ञानामुळेच बिघडते. अज्ञानी माणूसच फसतो. अज्ञानी माणूसच तरवेकपणाने वागतो किंवा पदार्थ, वस्तू यांचा त्याला विसर पडतो. अज्ञानी माणसाला वैरी जिंकतात. अज्ञानामुळे संकटात पडावे लागते. अज्ञानामुळे संहार करतो आणि अनेक जीवांचा नाश होतो. लोकांना आपले हित कशात आहे हे कळत नाही, त्यामुळे त्यांना यातना भोगाव्या लागतात. ज्ञान नसल्याने अज्ञानी माणसाची अधोगती होते. माया म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, जीव कोणाला म्हणावे, शिव कोणाला म्हणावे, भाव म्हणजे काय, अभाव म्हणजे काय, सार काय आहे, असार काय आहे वगैरे सर्व जाणून घेते की जन्म मरणातून सुटका होते. कर्ता कुणाला म्हणावे याचा निश्चय, बंध, मोक्ष कुणाचा होतो इत्यादी जाणले असता मनुष्याची जन्म मरणातून सुटका होते. देव निर्गुण आहे हे जाणावे. आपण मी म्हणतो तो मी कोण हे जाणून घ्यावे. अनन्य म्हणजे काय, त्याचे लक्षण कोणते वगैरे जाणले म्हणजे मुक्ती मिळते. सर्वांचे स्वरूप जाणून त्याचा त्याग केला. जितके दृश्य आहे ते नाशिवंत जाणून त्यास ओलांडले आणि हे सर्व जाणणारा जो आत्मा त्याला जाणले असता मीपणाचे मूळच नाही सरते. वरील सर्व गोष्टी न जाणता परोपरीने कोट्यवधी साधने केली तरी तो माणूस मोक्षाचा अधिकारी होणार नाही. माया कशी आहे, ब्रह्माचे स्वरूप काय आहे हे ओळखावे व स्वरूपाचे अनुसंधान ठेवून आपण आपणास जाणून घ्यावे. हे सर्व केल्यानेच स्वाभाविकपणे पुन्हा जन्मावे लागत नाही. समर्थांचे अंतरंग जाणून घेऊन नंतर प्रसंगानुसार योग्य आचरण केल्याने अपार भाग्य वैभव प्राप्त होते. म्हणून जाणणे ही सामान्य गोष्ट समजू नये. जाणून जे काही केले जाते ते सर्वांना मान्य होते. काहीही जाणून न घेता जे काही केले जाते ते सर्वांना अमान्य होते. एखादा अज्ञानी माणूस एखादा पदार्थ अंधारामुळे नीट दिसला नाही तर तेथे भूताची कल्पना करतो आणि अज्ञानामुळे आपल्याला भूताने झपाटते असे मानून भीतीने प्राण सोडतो. हे सर्व काही अज्ञानामुळे जो मिथ्याभास झाला त्याची उठाठेव आहे हे जाणती माणसे ओळखतात. जाणत्याला यातील रहस्य कळते. नेणता अज्ञानाने कर्म करतो हे ते खोटे असते. जाणून घेतल्याने सर्व धर्म अधर्माचे ज्ञान होते. अज्ञानी माणसाला यमयातना भोगाव्या लागतात. जाणत असतो त्याला काहीच भोगावे लागत नाही, कारण तो सर्व काही जाणून घेऊन त्यावर विचार करतो व मुक्त होतो. ज्याला व्यवहारात कसे वागावे याचे ज्ञान नसते तो एखाद्या वेळी दुसऱ्याचा अपमान करून त्याचा प्राणही घेतो. त्यामुळे त्याच्या अज्ञानामुळे सगळ्यांच्यावर कठीण प्रसंग येतो. म्हणूनच अज्ञान हे वाईट असून अज्ञानी प्राणी करंटे असतात. म्हणून ज्ञान प्राप्त करून त्याचे चिंतन केले असता जन्म मरणातून सुटका होते. म्हणून ज्ञानाकडे दुर्लक्ष करू नये. जाणणे हाच एकमेव उपाय असून त्यानेच परलोकाची सोय सापडते. ज्ञान हे सर्वांना प्रमाण वाटते, पण मूर्खाला ते अप्रमाण वाटते. पण अज्ञानामुळेच अलिप्तपणाची खूण कळते. एका ज्ञानाशिवाय प्राण्यांची जन्म मरणातून सुटका करणारे कोण आहे? कुठलेही कार्य असो ते जाणल्याशिवाय सिद्धी जात नाही. जाणणे म्हणजे स्वस्वरूपाचे स्मरण आणि नेणणे म्हणजे स्वस्वरूपाचे विस्मरण होय. या दोन्हीमध्ये प्रमाण कोण ते शिल्लक जाणतात. जाणते लोक असतात ते शहाणे असतात. नेणते वेडे दैन्यवाने असतात. विज्ञान म्हणजेच अनुभव म्हणजेच काय हे पण जाणपणामुळेच कळू लागते. जेथे जाणीवही खुटते तेथे बोलणेही तुटते. स्वरूप अनुभव आला की जाणीवही राहत नाही आणि शब्दही तेथपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे हेतुरहित अनिर्वचनीय असे समाधान प्राप्त होते.
श्रोते म्हणतात की आपलं हे सांगणे प्रमाण आहे, त्यामुळे परम समाधान प्राप्त झाले. परंतु आता पिंड ब्रह्मांड ऐक्य लक्षण मला समजावून सांगावे. जे ब्रह्मांडात असते तेच पिंडात असते असे अनेक लोक सांगतात, पण त्याचा प्रत्यय यावा असे आपण केले पाहिजे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे ज्ञानपण निरूपण नाम समांस्तवता समाप्त. दशक 9वा समास 5वा अनुमान निरशना. श्रोते येथे विचारत आहेत की पिंडासारखी ब्रह्मांडाची रचना आहे असे सर्व सांगतात, ते आमच्या तर्काला पटत नाही. त्याची प्रचिती पाहावी म्हटले तर अनेक मतांचा गोंधळ दिसून येतो. जे पिंडी तेच ब्रह्मांडी अशी बोलण्याची एक पद्धत पडली आहे. तत्वचिंतकही हे वाक्य वारंवार बोलतात. पिंड ब्रह्मांड याचे व्यवहार एकसारखेच असतात असे बोलण्याची लोकांची प्रीत झाली, पण हे म्हणणे प्रत्ययापुढे टिकत नाही. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण हे 4 पिंडाचे देह आहेत असे जाण व विराट हिरण्य अव्याकृत आणि मूळ प्रकृती हे ब्रह्मांडाचे 4 देह आहेत. शास्त्रामध्ये या प्रकारचे वर्णन आहे हे खरे, पण याची प्रचिती कशी घ्यावी? प्रचिती घेण्याचा प्रयत्न केला की सर्व गोंधळ होतो. वक्ता म्हणतो की पिंडात अंतःकरण असते, तसा ब्रह्मांडात विष्णू जाणावा. पिंडात मन म्हणतात तर ब्रह्मांडात चंद्रमा आहे. पिंडात जशी बुद्धी तसा ब्रह्मांडात ब्रह्मा जाणावा. पिंडात चित्त तसा ब्रह्मांडात नारायण आहे. पिंडात अहंकार तर ब्रह्मांडात रुद्र हे निर्धारपूर्वक शास्त्रामध्ये सांगितले. यावर परत श्रोता विचारत आहे की विष्णू म्हणजे अंतःकरण कसे, चंद्र म्हणजे मन कसे आणि ब्रह्मदेवाला बुद्धी का म्हणतात ते मला सांगावे. चित्त म्हणजे नारायण कसा आणि रुद्राला अहंकार म्हणण्यात काय हेतू आहे या संबंधी सर्व विचार मला सांगावा. अनुभवाच्या निश्चयापुढे अनुमान म्हणजे सिंहापुढे कुत्रे यावे तसे, खऱ्यापुढे खोटे कसे टिकून राहील. पण हा निवाळा परीक्षावंत व्यक्तीशिवाय होऊ शकत नाही. जो पारखी असतो तोच ठामपणे सांगू शकतो. ज्याला परीक्षा करता येत नाही तो अनुमान करीत संशयग्रस्त होऊन राहतो. विष्णू, चंद्र, ब्रह्मा, नारायण आणि रुद्र यांना ब्रह्मांडाचे अंतःकरण पंचक का म्हणतात ते हे स्वामी तुम्ही आम्हाला समजावून द्यावे. वक्ता त्यावर म्हणतो की या जगात अनुभव हाच प्रमाण मानला पाहिजे. शास्त्रांच्या अनुमानाला काही अर्थ नाही, अथवा शास्त्र ग्रंथात जरी पाहण्यात आले तरी तसा अनुभव येणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष अनुभवा वाचून जे सांगितले जाते ते सर्व कंटाळवाणे वाटते. एखादे कुत्रे तोंड पसरून रडू लागते तर ते जसे ऐकवत नाही तशी स्थिती होते. जेथे प्रत्ययाच्या अनुभवाच्या नावाने शून्याकार असतो तेथे काय हो ऐकायचे आणि शोधून तरी काय पाहिजे. जेथे सर्व आंधळे जमलेले असतात तेथे डोळ्यासोबत काय चालणार. अनुभवाचे नेत्र नसले की सर्वत्र अंधकारच भासणार. जेथे दूध आणि पाणी एकत्र केले असते तेथे पाण्याचा त्याग करून दूध ग्रहण करायला निरक्षीर विवेकी राजहंसाची आवश्यकता असते. संत हे राजहंसासारखे सारासार विवेकाने दृश्य सृष्टीचा त्याग करून आत्मवस्तू ग्रहण करतात. पण जेथे दूधही नाही आणि पाणी नाही तेथे राजहंसाचे कामच नाही. जेथे केवळ विषयरूपी विष्ठेचे अस्तित्व आहे तेथे निवड करण्यास 2 कावळेच योग्य असतात. ज्याला जशी इच्छा झाली तशी कल्पना त्याने केली आणि त्याप्रमाणे बोलण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे पिंडाप्रमाणे ब्रह्मांडाची कल्पना केली, पण ते प्रचितीला कशा प्रकारे आणावे हे कोणी सांगत नाही. म्हणून हे सर्व बोलणे अनुमानाचे आहे, सर्व काल्पनिक आहे, शब्दारण्य आहे. भल्या माणसाने आड रानात शिरू नये. चोर असतात तेच आड रानात शिरतात. निरनिराळ्या लोकांनी कल्पना करून मंत्र निर्माण केले व त्याप्रमाणेच देव हे कल्पनेने निर्मिले. ते देव स्वतंत्र नसतात तर मंत्रांच्या अधीन असतात. या गोष्टी अधिक स्पष्ट करून सांगण्याची आवश्यकता नाही. यातील अभिप्राय विचाराच्या योगे शहाण्याने जाणून घ्यावा. आंधळ्याच्या चालण्याच्या पद्धतीवरूनच हा आंधळा आहे हे शहाणी माणसे ओळखतात. ज्याला जसे भासले तसे त्याचे वर्णन केले, पण अनुभव घेऊन त्यातील खऱ्या खोट्याची निवड केली पाहिजे. ब्रह्मदेवाने सर्व सृष्टी निर्माण केली, पण त्या ब्रह्मदेवाला कोणी निर्माण केले? विष्णू विश्वाचे पालन करतो, पण त्या विष्णूचे पालन कोण करतो? रुद्र सर्व विश्वाचा संहार करतात, पण त्या रुद्राचा संहार कोण करतो? काळाचा नियंता कोण आहे हे सर्व कळलं पाहिजे.
जोपर्यंत याचा विचार कळत नाही तोपर्यंत सर्व अंधकार असतो. म्हणूनच सारासार विचार करणे आवश्यक आहे. ब्रह्मांड हे अगदी सहजच निर्माण झाले, परंतु याला पिंडासारखे कल्पिले गेले. पण जरी कल्पना केली तरी तसा अनुभव कधी आलाच नाही. ब्रह्मांडाची प्रचिती घ्यावी म्हणून विचार करू लागले की अनेक संशय निर्माण होतात. म्हणून श्रोत्याने हे सर्व काल्पनिक आहे हे नीटपणे जाणून घ्यावे. पिंडासारखी ब्रह्मांडाची रचना आहे असे म्हणणारे अनुमानच करत असतात. ब्रह्मांडात अनेक पदार्थ आहेत, ते पिंडात कुठे आढळून येतात? ब्रह्मांडात 3.5 कोटी भूते आहेत, 3.5 कोटी तीर्थे आहेत, 3.5 कोटी मंत्र आहेत, पण पिंडात हे असणे शक्य नाही. ब्रह्मांडात 33 कोटी देव आहेत, 88,000 ऋषीश्वर आहेत, 9 कोटी कात्यायनी आहेत. हे सर्व पिंडात कुठे आहे? ब्रह्मांडात 56 कोटी चामुंड आहेत, कित्येक प्रकारचे जीव कोट्यानं कोटी आहेत, एकूण 84 लक्ष योनींची दाटी झालेली आहे. हे पिंडात कुठे आहे? अशा ब्रह्मांडात विविध आकाराचे अनेक पदार्थ निर्माण झालेले आहेत, तितके पिंडात दाखवता येणारच नाही. असंख्य औषधी, नाना प्रकारची रसाळ फळे, नाना बीजे, सर्व प्रकारचे धान्य पिंडात दाखवून देता येतील का? असे कितीही सांगितले तरी पुरे पडणार नाही. उगीच बोलण्यात काही अर्थ नाही. जे वर्णन केले त्याचा अनुभव आला नाही तर ते लाजिरवाणे ठरेल. तरी हे वर्णन करण्यात अर्थ नाही. फुकट बोलण्यात काय खर्च होते म्हणून अनुमानाने बोलण्याने काहीच कार्य साधले जात नाही. ब्रह्मांडात 5च महाभूते आहेत, तसेच ते पिंडातही 5च क्रियाशील आहेत. याचा प्रत्यक्ष रोकडा अनुभव कोणीही घ्यावा. ब्रह्मांड पंचभूते आणि पिंड हे पंचभौतिकच आहेत. हाच पिंडी ते ब्रह्मांडी याचा खरा अर्थ आहे. इतर सर्व गोष्टी काल्पनिक आहे. अनुमानाचे जे काही बोलणे असेल ते वांतीप्रमाणे त्यागावे. जे प्रत्ययाचे अनुभवाचे बोलणे असते तेच निश्चयात्मक असते. जे पिंडी ते ब्रह्मांडी याची रोकडी प्रतीती आता आली ना. दोन्हीकडे पंचमहाभूतांचीच गर्दी वर्तणूक आहे. म्हणून पिंड व ब्रह्मांड या दोन्हीतील देहांची स्थाने, प्रमाण इत्यादी सर्व अनुमान म्हणजेच काल्पनिक आहे हे जाणून घ्यावे. आता मुख्य खरे समाधान कसे असते ते पाहूया. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अनुमान निर्शीलनाम समास 5वा समाप्त.